हॅलो फ्रेंड, तर आम्ही आहे ना आज बनवत होतो मलाई कुल्फी. त्यासाठी हे बघा, कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलं होतं आणि हे ना चांगलं गरम करून घेत होतो आणि त्याच्यामध्ये त्याला ते खूप कमी ठेवायचं होतं, अर्धं करायचं होतं. त्यामुळे ते आम्ही सारखं ढवळत होतो आणि इथेच बाजूला मी ना काहीतरी वाटपाची तयारी करत होती. त्यामुळे ते हे गॅसवर दुसरीकडे तुम्हाला कांदा दिसत असेल, तर मी मलाई कुल्फी करण्याचा प्रयत्न केला आहे छोटासा. तर इथे ना माझा मुलगा पण मला मदत करत होता. तो दूध हलवत होता बघा. त्याने तो कमी गॅसवर सारखं कंटिन्यू आम्ही दूध हलवून घेत होतो आणि नंतर त्याला ना खूप वेळ लागतो कंटिन्यू हलवायला. आधी मी गॅस थोडी फास्ट ठेवलेली, नंतर थोडीशी मीडियम केली आणि मग दूध सारखं असं हलवून घेत राहायचं. आणि जे साईडला दूध जे कढईला लागतं ना, तेही आपण त्याच्यामध्ये घ्यायचं, म्हणजे त्याला तो मलईसारखा कुल्फी खाताना थोडासा क्रिस्पीपणा येतो. आणि नंतर हे बघा, इथे मी कांदा पण भाजत होती, काहीतरी वाटप करण्याची तयारी करत होती आणि ना त्याचे हात दुखायला लागले. हा थोडा मोठा असेल व्हिडिओ, ते बघा. आणि हा इथे ना दूध घालून झालेलं आहे आणि चांगलं अर्ध झालं आहे त्याचं. मी अगोदर सुरुवातीला पहिल्यांदाच ट्राय करत होते मलाई कुल्फी, म्हणून मी अर्धा लिटरच घेतलं आहे. तुम्ही 1 लिटरमध्ये पण करू शकता. आणि असं सारखं ढवळत राहावं लागतं त्याला, कारण का ते ढवळल्याशिवाय घट्टपणा दुधाला येत नाही आणि त्याची रबडी तयार होत नाही. त्यासाठी आपल्याला असं सतत ढवळावं लागतं. असं सतत ढवळल्यामुळे दुधाला एक घट्टपणा येतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आता मी मलाई कुल्फी बनवण्याचा प्रयत्न केला, बघूया. आणि हे बघा, इथे ना मी ती दुधाची कढई ना साईडला उतरवून ठेवली आणि त्याच्यावर साखर कॅरमलाईज करून घेतली, कारण का मलईला ना मलईसारखा कलर येण्यासाठी मी 2-3 ना छोट्या वाट्या जे साखरेच्या माझ्या आहेत ना डब्यामध्ये ते टाकली आणि ती कॅरमलाईज करण्यासाठी ठेवली. गॅस कमी करून ठेवलं होतं. आधी गॅस ना कढई गरम होण्यासाठी फास्ट केला. नंतर हे बघा, इथे साखर टाकली आणि गॅस आता ना कमी ठेवला आहे मी. आणि हे बघा, त्याच्यात ना थोडंसं किंचित पाणी टाकलं. नंतर पाणी टाकून मग ते थोडंसं तूप टाकलं होतं मी. बारीक गॅसवर साखर कॅरमलाईज करायची आहे. मी त्याचा लाल कलर येतो, तो क्रीम कलर मलाई कुल्फीमध्ये छान वाटतो, म्हणून साखर कॅरमलाईज करून घ्यायची आहे. मला दाखवते बघा. आता हे पूर्ण नाही दाखवते मी. हे बघा, इथे ही साखर कॅरमलाईज झाली, असा कलर हवा होता. मग तो क्रीम कलर कुल्फीला येतो. आपण असे टाकले तर ती सफेद होऊ शकते, म्हणून जर आपल्याला क्रीम कलर हवा असेल तर आपण ती कॅरमलाईज करून घ्यायचं. परत मी ना दुधाची कढई गॅसवर ठेवली आणि नंतर त्याच्यामध्ये ते साखरेचं कॅरमलाईज ते टाकून घेतलं. हे बघा, तुम्हाला दिसत असेल त्याला कलर आलेला आहे ना, कुल्फीसारखा कलर आला ना, म्हणजे साखर पण दुधाला गेली आणि कलर पण आलेला आहे. आता मी याच्यामध्ये थोडासा मावा टाकला, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, आणि वेलची पावडर. आणि ह्याला परत ढवळतच राहायचं आहे. मावा टाकताना बहुतेक ना व्हिडिओ माझा झालेला नाही आहे, पण वेलची पावडर पण मी टाकली आहे आणि मावा पण थोडासा टाकला होता. 50 ग्रॅम मावा होता, त्यातला मी अर्धाच टाकला आहे, कारण मी पहिल्यांदाच ट्राय करत होते. बोलले कसा होईल कसं नाही माहीत नाही, म्हणून मी थोडं सर्व गोष्टी अगोदर टाकलं आहे. बघा, ते साखरेची कॅरमेल चमच्याला चिकटली होती, कारण ती थोडी घट्ट पण झाली होती. मग अशी मी ती साईडला करून परत ते दुधामध्ये मिक्स करून घेतली. आणि एक ना घट्टपणा येतो त्या दुधाला, मग आपल्याला समजतं. मग आपण तो
थंड करायला ठेवायचं आणि आपल्याकडे बाऊल असतील तर आपण बाऊलमध्ये ते भरून ठेवायचे फ्रीझरमध्ये. साईडला ना सर्व लागलेलं दूध असते ना ते पण घ्यायचं, मग त्याची ती क्रीम दुधामध्ये मिक्स होते आणि त्याला सारखं सतत ढवळायलाच हवं आहे. ढवळल्यामुळे त्याला घट्टपणा येईल दुधाला. मी ना चमच्या पाठीमागे बघत होते की तो जाड थर असा त्याला बसतो का, तो तेवढा होता त्या प्रमाणात. आणि नंतर मग मी थोडी परत गॅस फास्ट केली आहे, त्याला चांगली उकळी यायला दिली आहे आणि तशीच आता ढवळतच होती. मग त्याला चांगली उकळी आली आहे आणि आता ना मी हे दूध ना थंड करायला ठेवलं होतं. आणि मग थंड झाल्यावर मी ते छोट्या छोट्या कपमध्ये भरून ठेवलं होतं. फ्रीझरमध्ये पण ठेवताना दाखवलं नाही आहे. अशी त्याला चांगली मस्त उकळी काढून घेतली. तुम्हाला अशी वरून साखर टाकायची तर तुम्ही टाकू शकता. मी कलर येण्यासाठी साखर कॅरेमलाइज करून घेतली आहे, म्हणजे क्रीम कलर आल्यासारखा. थोडंसं पाठीमागे असं थोडंसं टेस्ट करून बघितली, छान झाली होती. नंतर तो पाठीमागे असा घट्टपणा चमच्याला आला होता. नंतर मी हे दूध ना थंड करून घेतलं आणि बघितलं थंड दूध झालेलं आहे. आणि मी तिथे माझ्याकडे असे काही बाऊल नव्हते म्हणून मी अशा कपमध्ये छोट्या ग्लासमध्ये भरून ठेवलेलं होतं. फ्रीझरमध्ये ठेवून दिला मी. हे छोटे छोटे कप होते 2 टी कप, त्यामध्ये पण मी भरून ठेवलं. पण माझ्याकडे ना स्टिक नव्हती, स्टिक असती तर ते काढायला इझी गेलं असतं, पण ठीक आहे. आणि मग आता मी फ्रीझरमध्ये हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. इथे बघा त्याने आईस्क्रीमचा 1 कप काढलेला आहे बाहेर आणि खरंच खूप छान झालं आहे बघा. त्याने ते ओपन केलं आहे आणि खूप छान झालं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.